मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे जागतिक योग दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। विविध योगासन आणि प्राणायामाचे धडे योग गुरु वीरांना जिंकले यांनी दिले आणि आपले मनोगत व्यक्त केले। आज योग दिन आहे आणि या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सावळेश्वर या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण हे योगासनाचे अनेक तरुणांना धडे देता। यातून नेमकं आजपर्यंत आपल्याला काय यश मिळाले? तर आजपर्यंत ह्या ऋषीमुनींनी योगासन हे देऊन ठेवलेले आहेत। पतंजली योग ऋषी, अय्यंगार ह्यांच्या ह्याच्यावर मग मला प्रेरणा मिळाली की चला मग योगासन करा आणि योगासन सुरुवात केलं। मग नंतर सुरुवात झाल्यावर मग गावात एकटंच करत होतो। नंतर एकटं करत असताना लक्ष्मण म्हणला, काका आम्हाला योगासन शिकवा। मग गावात योगासन शिकवा म्हणल्यावर मग म्हणजे पोरं तयार कर। मग लक्ष्मणने सगळं तयार भरपूर पोरं तयार केला आणि सगळ्याला घेऊन स्वतःच्या शेतात 2 गुंठे जागा साफ करून पिकामध्ये त्यांनी जागा करून दिलं। तेव्हापासून योगासन चालू झालं। 20, 30, 32 पोरं येत होते। त्यांच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं, सगळं व्यवस्थित होतं। सगळं आरोग्य ही संपत्ती आहे आणि या आरोग्याला सध्या गरज आहे। आपला पैसा दवाखान्यात जाणारा वाचवण्यासाठी आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे असताना तरुण पिढी आरोग्याकडे लक्ष न देता उलट संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे। त्याबद्दल काय सांगाल? ते चुकीचं आहे। ते आरोग्याकडे पहिले आरोग्य हे धनसंपत्ती पहिली आहे। आपण पैसा कमवायचं आणि परत व्यायाम वगैरे नाही, योगासन नाही केलं ते पैसा डॉक्टर लोकांकडे जाते। ते म्हणून पहिले पैसा टिकवण्यासाठी, आरोग्य टिकवण्यासाठी योगासन हे महत्त्वाचं आहे। योगांतर्गत अवयव मजबूत करते, सर्दी दमा यावर उपयोगी, तर हृदयाच्या समस्या दूर करण्यात मदत करते, सामर्थ्य आणि सहनशक्तीला प्रोत्साहन देते, एकाग्रता सुधारते, मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, चिंता तणाव आणि नैराश्यावर मात करण्यासाठी मन शांत ठेवते, ताण कमी करण्यास मदत, रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू विश्रांतीत मदत करते, वजन कमी करण्यास मदत। यावेळी योग गुरु जिंकले यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी दत्ता अण्णा निळ, पत्रकार दादासाहेब निळ, अण्णा आंडे, तुकाराम शिंदे, संतोष साटे, लक्ष्मण भागमोडे, दीपक गावडे, पोपट वाकडे आदी उपस्थित होते।